बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता संतोष देशमुखांची संबंध जोडण्यात आलेल्या महिलेची कळंबमध्ये हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय, दावा केला जातोय आणि या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एलसीबीने ताब्यात घेतलंय। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असं या आरोपीचं नाव आहे, तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचं नाव आहे। कळंब पोलीस ठाण्यामध्ये पहाटे 5 वाजता 2 आरोपींच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का याचाही तपास सध्या पोलीस करतायत। थोड्याच वेळापूर्वी मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याचीच दृश्य आपण बघतोय। या प्रकरणामध्ये रामेश्वर भोसले हा सुरुवातीला फरार होता, परंतु तो सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आणि या 2 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखीन चौकशी आता सुरू केलेली आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर भोसले, तो या महिलेचा ड्रायव्हरही होता आणि कदाचित या आरोपीचे आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातनंच कुठेतरी ही हत्या, हा मृत्यू झाल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु याचा संतोष देशमुखांच्या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता, असं धनंजय देशमुख गेल्या काही दिवसापासून सांगत होते आणि आता याचा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय। देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींनी आखला होता, अशी गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिली आहे। ज्या बैठकीमध्ये हा प्लॅन आखण्यात आला त्या बैठकीला हा गोपनीय साक्षीदार स्वतः उपस्थित असल्याचं कळतंय। विष्णू साठे आणि सुदर्शन गुलेने हा प्लॅन आखला होता असंही कळतंय। तर संतोष देशमुखांना अडकवण्याचा कट कसा शिजला होता हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। बीडच्या नांदूर फाट्यावरील हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी झाली होती। विष्णू साठेच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। जेवताना विष्णू साठे सुदर्शन गुलेला 6 डिसेंबरच्या वादावरनं टोचून बोलला। वॉचमनला का मारलं, आम्ही कमवायचे तुम्ही गमवायचे, असं साठे गुलेला म्हणाला। आपलं जीवन सुद्धा कुत्र्यासारखं झालं आहे असंही साठे गुलेला म्हणाला। तू तुझी इज्जत घालवलीस पण आमची सुद्धा इज्जत घालवलीस, असं साठे गुलेला म्हणाला। आम्ही सरपंचाला उद्या उचलतो, त्याच्यावर 376 गुन्हा नोंदवतो, असं घुलेनं साठेला सांगितलं। घुलेच्या उत्तरावर विष्णू साठेनं तुला करायचं ते कर, नाहीतर गावाकडे जा, केजला येऊ नकोस, असं सुनावलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, तर कराडला यमसदनी धाडण्याची शपथ घेतलेला बबन गीते। बीडच्या कारागृहामध्ये कराड आणि बबन गीते गँगचा महादेव गीते एकमेकांना भिडले, मात्र नेमकी कुणी कुणाला मारलं याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। कारण महादेव गीतेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला, तर दुसरीकडे वाल्मिक कराडनेच मारहाण केल्याचा दावा महादेव गीतेनं केलाय। दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीतेसह 4घांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलं। तर महादेव गीते आणि त्यांच्या साथीदारांना कराडच्या माणसांकडून मारहाण झाल्याचा दावा महादेव गीतेची पत्नी मीरा गीते यांनी केला। दरम्यान आज महादेव गीते यांची पत्नी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। जो हा प्रकार घडलाय ते सगळं काही खोटं आहे। तर वाल्मिक कराड व सुदर्शन गुले ह्याच्यावर मारहाण न होता मारहाण महादेव गीते म्हणजे माझ्या पतीवर झालेली आहे आणि ह्या गोष्टीची प्री प्लॅनिंग 3 दिवसापासून चालत होती। स्वतः फोनद्वारे माझ्या पतीने मला सांगितलेलं आहे की हे सगळं ठरवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी।
म्हणजे माझ्या पतीवर अन्याय केलाय. एक तर त्यांना मारले. मला सीसीटीव्ही फुटेज हवेत की त्या ठिकाणी कुणी कुणाला मारले ह्याचे, कारण जेलमध्ये तर सीसीटीव्ही फुटेज तर असणारच ना. सीसीटीव्ही लावलेली आहे असल्यामुळे ते सगळं काही समोर येईल. दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष घुलेला कारागृहामध्ये मारहाण झाल्याची बातमी बाहेर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी कारागृह प्रशासनावरती ताशेरे ओढले. तसंच कारागृहामध्ये वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळते असा आरोपही केलाय. हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर बीड पोलीस वाल्मिक कराडला जावयासारखे वागवतात. कराडवरील प्रेमापोटीस महादेव गीतेला हर्सुल जेलमध्ये हलवण्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, म्हणजे तो त्यांचा जावई असल्यासारखा त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेक वेळा बघतोय. त्याला VVIP ट्रीटमेंट मिळते आहे, छान त्याच्या सगळ्या सुखसोयी होत आहेत. म्हणजे जशी मारामाऱ्या होतात तशी मारामारी नव्हती झाली, पण त्याला 3-4 चापट्या मारल्या होत्या. तर त्याच्यात हे महादेव गीते यांना आता ते काही कराडला बदलणार नाही आहेत, कारण कराड त्यांच्या घरचा आहे. त्यामुळे त्याची सुखसोय ठेवून महादेव गीते यांची रवानगी आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केली, आता दुसऱ्या कारागृहात केली आहे, असं जे ऐकतं त्याच्यात काहीच नवल वाटत नाही. आत्ताच्या घटकेला त्यांना तिथून काढून आर्थर रोड जेलमध्ये आणून टाकायला हवं आणि त्याचं तसं पत्र मी आता गृहमंत्रालयाकडे नक्कीच पाठवणार आहे. दुर्दैव असं आहे की ना आता DG जागेवर आहेत, DG मॅडमची तब्येत बरी नाही आहे. ADG जे संजय सक्सेना होते त्यांची बदली झाली, नवीन जे ADG आले त्यांना त्यातलं काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या घटकेला गृहमंत्रालयाकडनं सगळे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत. तर हे जोपर्यंत ठिकाणावर येत नाही तोपर्यंत ही सगळ्या यांची मजाच चालणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.